हरि हरि नमामि सद्गुरुं सच्चिदानन्द विग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्द वल्लभम् अमङ्गलानां शमनं मङ्गलानां महोदयम् गोपाङ्गना नाम सौभाग्यं श्री गोकुलेन्दुमयो नमः। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरलो रघुवर विमल जसो जो दायक फल जाय। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत
चिंता संतान हंतारो यत्पादाम्बुजरेणः स्वीयानां तान्निजाचार्यां प्रणमामि मुहुर्मुहुः। करुणानिधान सुखसागर दुःखांना मूळतः नष्ट करणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या पवित्र कथेचं आपण श्रवण करतो आहे। चरित्रं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशम्। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं बरतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर। रामकथेच्या निमित्ताने आपल्याला जीवनाच्या संपूर्ण सूत्रांना अवगत करून घेण्यासाठी रामकथेतील पात्रांचं चिंतन आवश्यक आहे। कथा जवळपास सगळ्यांना मुखोद्गत असते। भारत देशामध्ये जन्माला आलेल्या लहान लेकराला जरी विचारलं ना, सांगा राम कोण, सांगतील? कथा आम्हाला माहिती असते, पण त्या कथेचा सार आम्हाला काढता येत नाही, घेता येत नाही।
आणि त्या कथेचा सार संत गुरु आपल्या शब्दांमधून प्रगट करत असतात. कधी कळले असते वेद? मग वेद कळत नाही म्हणून संतांनी त्या वेदाच्या सारांना अभंगातून प्रगट केलं. मग वेद वाचूच नाही का? वेद वृक्ष आहे आणि त्या कल्पवृक्षाचं फळ निगमकल्प तरोर गलितम फलम असं श्रीमद भागवत आहे. श्रीमद भागवत आपण सर्वांनी ऐकलं. काल आरती रामकथा सुरू असूनही भागवताची झाली. त्याचं कारण अनेको लोकांना ती मुखदगत आहे आणि म्हणून आपोआप ती मुखामध्ये बसली पण आणि आपण ती प्रेमाने गायली पण. भागवतामध्ये आपण गायलं करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि माता यशोदा हरिको पुकारे जागो उठो मोहन नैन खोलो द्वारे खड़े गोप उड़ा रहे गोविंद दामोदरमाधवेति हे कृष्ण यादव हे सखी. वेदाचं वृक्ष आम्हाला प्रिय, वेदाचं फळ आम्हाला प्रिय, पण वेद जे मुख्य वृक्ष आहे त्या वृक्षाकडे आम्ही वळून पाहायला तयार नाही. सोपी गोष्ट आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवित. जर आपल्याला पानांना टवटवीत ठेवायचं असेल, शाखांना सुंदर ठेवायचं असेल तर आपण प्रत्येक पानाला पाणी नाही देत बसत. पाणी आपण मुळाला देतो. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लविते. जसं मुळाला पाणी पोहोचलं की त्याच्या शाखा त्याचे पानं अत्यंत सुंदर टवटवीत दिसून येतात. अगदी त्याच प्रकारे आपलं मूळ वेद आहे. ज्या वेदातील श्रुती भगवंताच्या श्वासातून ज्याची उत्पत्ती आणि ही श्रुती इतकी महत्वपूर्ण आहे. आपण बऱ्याचदा पूजन करताना म्हणतो पण श्रुती स्मृती पुराणोक्त. श्रुती म्हणजे ध्यानावस्थेमध्ये प्रभूंच्या श्वासातून जो नाद निघाला. स्मृती जो स्मरणात राहिला, स्मरणात ठेवला, प्रगटला. पुराण वेदमहर्षी व्यासांनी पुराणांच्या माध्यमातून वेदामध्ये जो सिद्धांत आहे तो दृष्टांताच्या माध्यमातून प्रगट केला. आपण हे सगळं का पाहतोय? कारण पुराणांमध्ये कथा आहे. त्या कथा कशाशी निगडीत आहे? वेदांमध्ये जो सिद्धांत आहे. लक्ष आहे ना? आम्ही कितीही प्रयत्न केला कथा लवकर सुरू करण्याचं पण 7:30च्या अगोदर तुम्हीच येत नाही. आता कळलंय आम्हाला. त्याचं कारण तुमचे कार्य आहे
त्या कार्यापासून तुम्हाला वंचित ठेवणं पण उचित नाही, पण काळजी करू नका. माझी जबाबदारी आहे. एकही कथा संक्षिप्त होणार नाही आणि एकही कथा सुटणार नाही, ही जबाबदारी आमची. कथा इतकी सुंदर आहे. प्रभू रामचंद्रांच्या या कथेने विशेष अशा प्रकारे आपल्याला भगवंताचा स्वरूप स्वभाव आणि विशेष करून प्रभू रामचंद्रांच्या कथेच्या माध्यमातून आपल्या जबाबदारींचा परिचय होतो. रामो विग्रहवान धर्म. प्रभू रामचंद्र स्वतः धर्म आहे. धर्म घनीभूत होऊन जर का आले तर रामांच्या स्वरूपामध्ये आले. लक्षात. तुम्ही म्हणाल धर्म म्हणजे तो का? आताच्या सध्याच्या काळामध्ये धर्माची फार मोठं चक्रव्यूह रचण्यात येते. धर्माच्या नावाखाली प्रत्येकाने आपापली पोळी शेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतात? असंच म्हणतात ना. उत्पत्ती जरी एखाद्याला विकायची असेल तरी मात्र तो धर्माचा आधार घेऊन विकू लागला. म्हणजे आपल्या पक्षामध्ये धर्माला आणत आहे, धर्माच्या पक्षात आपण नाही जात आहे. धर्म जिथे उभा आहे तिथे पोहोचत नाहीये, आपण जिथे उभे आहे तिथे धर्माला आणत आहे. म्हणजे एखादी उदबत्ती जरी विकायची असेल तरी म्हणत आहे, आओ बाटो धर्म का सुगंध हमारे उदबत्ती के साथ, अगरबत्ती के साथ. लोकांनी अगदी खेळ खंडोबा करून ठेवले. चौकामध्ये विकल्या जावा एवढा सोपा नाही हो धर्म. अन्य कोणत्याच स्थानावरून धर्म मांडता यावा अशी ना प्रवृत्ती ना अशी मानसिकता कोणा व्यक्तीची आज आहे. धर्म मांडण्याकरता मानसिकता उंचावणं हे अत्यंत अनिवार्य आहे. पण ज्याविषयी बोलताय ना, विचारलं धर्मराज युधिष्ठिरांना यक्षाने प्रश्न केला. यक्ष प्रश्नामध्ये एक प्रश्न धर्मराज युधिष्ठिरांद्वारे यक्षांद्वारे धर्मराज युधिष्ठिरांना केला गेला की धर्म म्हणजे काय, मला एका शब्दात सांगा. काय म्हटलं? धर्म म्हणजे काय एका शब्दात सांगा. एका वाक्यात नाही बरं, एका शब्दामध्ये सांगा धर्म म्हणजे काय. त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर जे धर्माचे स्वतः स्वरूप आहे त्यांनी सांगितलं धर्म म्हणजे सजगता. जो जागा आहे तो धर्मशील आहे. जो झोपला ना, झोपला म्हणजे विवेकाने झोपला, त्याच्या हातून कधी धर्म घडू शकत, त्याच्या हातून कधी धर्माचं कार्य घडू शकत. जर सजगता म्हणजे धर्म असेल तर अविवेक म्हणजे अधर्मच नाही का. मानवाशी मानवा समवागणे. धर्म व्यक्तित्वाला उंचावण्याकरता आहे, ना की नीच दाखवण्याकरता आणि ना की तुच्छ व्यवहार करून एकमेकांना दूर करण्यासाठी. मानवतेला तुडवून कोणताच धर्म पुढे जाऊ शकत नाही. मानवता, व्यक्तिमत्व, विचार, संस्कार, जीवनाची सुंदरता, एकमेकांप्रती हित, एकमेकांप्रती समर्पण, एकमेकांप्रतीचं चांगलं, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची तुकोबराय म्हणतात. आपले हिता करता जागणारा, आपुलिया हिता जो असे जागता, आपल्या हिता करता जागणारा, परस्परांना एकमेकांच्या कार्यामध्ये कामी येणारा, नवे नवे मानवतेला उंचवणारा आणि मानवतेच्या उंचावणाऱ्या त्या स्थितीची परिभाषा म्हणजे धर्म आहे. कोणताच धर्म मानवतेला तुडवून पुढे जाऊ शकत नाही आणि जो मानवतेला तुडवत असेल त्याला आम्ही धर्म म्हणून मान्य करत नाही. जा काय करायचं ते करा. मानवतेला तुडवत असेल तर आमच्या करता तो धर्म नाही. हा एखादी तथाकथित एखादी परंपरा असू शकते. धर्म तो सत्य सनातन परंपरेचा आहे. ज्या सत्य सनातन परंपरेने कायम
कायम आणि कायम एकमेकांच्या परस्परांच्या योग्यतेसाठी, परस्परांच्या प्रसन्नतेसाठी, परस्परांच्या सद्विवेक सद्गुणांसाठी वारंवार अनुष्ठान केलं. वारंवार त्या सिद्धांताला दृष्टांताच्या रूपातून प्रगट करत असताना एकच सांगितलं की रामो विग्रहवान धर्म. जर प्रभू रामचंद्र स्वतः धर्म रूपामध्ये प्रगटले, ते धर्म घनीभूत धर्म होऊन आले, बनून आले. लक्षात चला तर मग प्रभू रामांबरोबर आपणही वनवासाचा मार्गक्रमण करूया. आणि प्रभू रामांनी वनवासाचा स्वीकार तर केला, पण तो वनवास नाही केवळ, ते वनराज्य. भगवान रामचंद्र जिथून चालताय त्या ठिकाणी वनराज्य उभं करताय. वनाच्या वन समृद्ध केले, राक्षसांचा नायनाट केला. धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू रामचंद्र आज अनवाण्या पायाने मा जगज्जननी जानकी आणि लक्ष्मणांसोबत निघाले. अयोध्या नगरी सोबत सोबत निघाली. खरं अयोध्येच्या नेत्रांमध्ये अश्रुधार आहे. जिथे राम तिथे अयोध्या, जिथे राम नाही तिथे अवध नाही. अवध म्हणजे जिथे कुठलंही युद्ध होत नाही, अवध. आपल्या आतमध्ये बघा, दशरथ आणि दशानन याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. दशरथ, काय फरक आहे दशरथ आणि दशाननांमध्ये? की दशरथ पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय जे भगवंताच्या सन्मुख आहे ते म्हणजे दशरथ, आणि पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय असे 10 म्हणजे दश जे भगवंताच्या विनमुख आहे, जे देवदेव करत नाही, ते म्हणजे दशानन. नेत्राने देव पहावा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. नेत्राने देव पहावा, कानाने भगवंताचे गुणानुवाद ऐकावे, वाणी गुणानुकथने श्रवणो कथा. मुखाने त्याचं स्मरण करावं, चिंतन करावं. मनाने त्या भगवंताच्या अस्तित्वाचा सुगंध घेत राहावा. देवाचा सुगंध येतो का? येतो ना. जसं एखादा व्यक्ती ठराविक प्रकारचं अत्तर वापरत असेल ना, ठराविक एखादा अत्तर वापरत असेल तर तो व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर कळतं, अरे ही व्यक्ती येऊन गेली वाटतं. अगदी त्याच प्रकारे देव आपल्या समीप आहे हा सुगंध कसा असतो? जसा आपल्या, तुम्ही पंढरपुरामध्ये जा, पंढरपुरामध्ये पूर्ण वेळ आपल्या गर्भगृहामध्ये पांडुरंगाच्या एकच सुगंध दरवळत असतो, तो म्हणजे जणू कोणीतरी पायाने तुळस तुडवली असावी. जणू तो तुळशीचा सुगंध त्या गर्भगृहामध्ये पूर्ण वेळ दरवळत असतो. तर आपल्याजवळ भगवंताचा गंध आहे, सुगंध आहे. म्हणजे कसं समजावं, तर कुठेतरी सुंदर तुळशीदळ याचा सुगंध येत नाही. धीमा धीमा सोनदास. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घे घे माझे वाचे, घे माझे विठोबा
ज्या दिवशी अशा पद्धतीची अनुभूती होईल ना, समजावं तेच अवध आहे, अयोध्या. जिथे राम तिथे अयोध्या, जिथे राम नाही तिथे अयोध्या कशी? प्रभू रामांच्या मागे मागे, प्रभू रामांच्या सोबत सोबत निघालेली संपूर्ण अयोध्या लक्ष आहे ना, लक्ष आहे ना. इकडे तिकडे बोलणं, इकडे तिकडे गप्पा करणं, हे याच्यात आयुष्य गेलं. आता मात्र कथा ऐका. परत परत सगळं मिळेल पण कथा भेटणार नाही. बघा, रामकथा आपल्याला अगदी शांत चित्ताने ऐकण्याची धार आहे. रामकथा श्रवण करत असताना आपल्याला सगळ्यात मनोभावे जर का काही करायचं असेल तर आपल्या मनाला साधायचं. हे मन वारंवार बाहेर पडतं, वारंवार. मला काही लोक येतात आणि म्हणतात की आमचं मन नाही लागत हो भजनात. त्यावेळेला मी म्हणत असते, मग मनाचा बदला घ्या ना. काम करायला लागले की कामाला लागल्याला मनाला भजन करायला लावा, मनाशी बदला. मन लागत नाही भजनात, मन लागत नाही, लागत नाही. किती लोकांचं मन नामस्मरणात ध्यानात लागत नाही? हात वर करा. तुम्ही करूनच नाही पाहिलं वाटतं. मग ज्या वेळेला मन भजनात ध्यानात लागत नाही आणि तुमच्या आवडता पिक्चर पाहायला बसल्यानंतर लागते का अशी वाटत? आवडता एखादा पिक्चर पाहिला, मूवी पाहायला बसल्यानंतर मन लागावं लागत नाही, मन लागतं. कारण ते मनाला आवडता विषय आहे ना. देवाला अथवा मनाला देव आवडत नाही. जोपर्यंत मनाला देव आवडत नाही तोपर्यंत मन इथे लागणार नाही. आणि ज्या दिवशी मनाला देव आवडेल ना, त्या दिवशी मन नमन झाल्याशिवाय राहणार नाही. मनापुढे मनाच्या मागे न लावा तर होईल मनन. कथेमध्ये श्रवण करा, मग कथा मनन करा. जे मन मनन करेल ना ते मन नमन झाल्याशिवाय राहत. म्हणून मनाच्या मागे न लावला तर मनन आहे आणि मनाच्या पुढे न लावला तर नमन आहे. चला ना सोबत यात्रेला चला. अयोध्येला जायचं असेल तर तिकीट काढावी लागेल नाही. काही लोक इतके हुशार असते. एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढला आणि इकडे तिकडे पाहिला, त्याला जागाच मिळेना. त्याच्या लक्षात आलं आपल्याकडे एक योजना आहे. कोणती? नकली साप आहे बॅगमध्ये. नकली साप काढला आणि तो डब्यामध्ये सोडला. सगळ्या लोकांना सांगितलं साप आहे, साप आहे, साप आहे. अर्धा डबा खाली झाला, मग पूर्ण डबा खाली झाला. हा म्हणे बस जमलं म्हणे, आता काही चिंताच नाही. घेतलंय आणि झोपून चिंताच राहिली नाही कशाची. 2-3 तासानंतर उठला. उठल्यानंतर म्हणतो कसा, नाशिकवरून निघालो होतो, आले का धुळे? म्हणे कशाचं धुळे? हे नाशिकहून 5 किलोमीटर पुढे आहे. म्हणे का हो? मी तर ट्रेनमध्ये बसलो होतो, ट्रेन निघाली होती. म्हणे बरोबर आहे, पण डब्यामध्ये साप आहे अशी इतकी चर्चा झाली की डब्बा ठेवला काढून आणि ट्रेन गेली निघून. झाड चतुराई भज लगू. सगळ्या प्रकारची चतुराई सोडावी लागते. भोले भाव मिलत रघुराई. भोळा भाव ज्याच्याकडे हृदयात असेल ना त्याला देव मिळतो. आज आपण पांडुरंगीमध्ये अशा भक्ताचं चरित्र पाहणार आहे ज्यांनी आपल्या भोळ्या भावनेने, भोळ्या भक्तीने प्रभू रामांनाच नव्हे तर प्रभू रामचंद्र, जानकी माता, लक्ष्मण दादा, शत्रुघ्न भैया, त्याच्यानंतर भरत काका आणि हनुमंतरायांना प्राप्त करून घेतलं. अशा पवित्र भक्ताची कथा आज आपण ऐकणार आहे. फक्त ऐकणार नाही, पाहणार आहे डोळ्याने. म्हणूनच मी आपण सगळ्यांना आग्रह करेन की राम बोलावा, राम गावा, राम जगावा, राम जीवीचा विसावा. प्रभू रामांचं चरित्र आहे जसं. अयोध्यावासी प्रभू रामांच्या सोबत गेली होती पण निजली. अयोध्यावासियांना सोडून प्रभू राम निघून गेले. म्हणून अयोध्यावासियांना रामांबरोबर चालायला आवडत नाही. मग कोणाबरोबर चालायला आवडतं? भरतांबरोबर. बघा ना, जिथे राम गेले तिथे आता काही काळाने भरत देखील जाणार आहे. अयोध्यावासी परत भरतांबरोबर देखील चालणार आहे. पण जिथे अयोध्यावासी झोपले, रामप्रभू त्यांना सोडून गेले. पण भरत मात्र कोणालाही झोपेत सोडून जात नाही. त्यांना जागवतात, पुढे चालवतात आणि स्वतः मागे मागे चालतात. संतांचं कार्यच हे. आपणा सारिखे करती तात्काळ मज निरंतर. जागवून पहिले स्वतः चालवतात आपल्याला आणि मग
मागे 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 सांभाळण्यासाठी चालतात. संतांनी हे कार्य कायम केलेले. या ठिकाणी अयोध्यावासियांना विरह झाला. रघुराम निघून गेले. काही काळापर्यंत तर सुमंत पण आले, पण आता मात्र सुमंतांनी वापस पाठवलं. जा परत, बरबस सुमंत पठाय, वापस जा, परत जा. बरबस म्हणजे आता कसं केलं असेल काही माहिती नाही. जबरदस्ती टाकलं असेल रथात, काय केलं कोणास ठाऊक, पण जबरदस्ती पाठवलं. का जबरदस्ती पाठवलं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की इथून पुढचा संदेश द्यायचा होता. सुमंतांनी पुढे प्रभुरामांना जाऊ दिलं नसतं. अवतार की रफ्तार को रोकना अच्छी बात नाही. अवताराच्या रफ्ताराला थांबवू नये, अवताराच्या मध्ये बाधा बनू नये. अवताराचं जे कार्य आहे ते कार्य साध्य करण्यासाठी आपण सोबत साधक व्हावं, मदत करावी. ज्या अवताराला साध्य करण्यासाठी, ज्या अवताराला सिद्ध करण्यासाठी लक्षात या ठिकाणी स्वतः प्रभू रामचंद्र भगवान आले. मला सांगा, हे पांडुरंगी काय करण्याचं कारण? पांडुरंगीची ही सेवा सुरू होण्या अगोदर मला असं कायम वाटायचं, देवा अर्ध आयुष्य निघून गेलं, अर्ध बाकी आहे. माझ्याकडून जे काम करायचं ते करून घे आणि बस आता संपू खेळ. त्याचं कारण हे की काहीतरी करण्यासाठी इथं येणं आहे. माऊली म्हणतात, तू कोण कशास्तव, मी कोण कशास्तव इथं आलो, मी कोण आहे आणि इथे येणं कशासाठी? खायचं प्यायचं जगायचं याच्यासाठी? अर्थातच नाही. कायम माझ्या मनामध्ये एक घंटा वाजत राहते. त्या घंटेचा नाद तुम्हालाही ऐकू येईल. स्वतःच्या हृदयात वाजणारी, आणि ती घंटा आपल्याला शांत बसू देणार नाही. लौकिक कितीही प्रगती करून घ्या, माझ्याकडून लिहून घ्या, हवं असेल तर माझ्याकडून लिहून घ्या की लौकिक कितीही प्रगती करा, धनसंचय कितीही करा, मोठा बंगला बांधा, तरीही मन अशांत राहील. कारण हे जीवन आपल्याला इतरांना देण्यासाठी मिळालंय. ज्या वेळेला आपण द्यायला सुरुवात करू ना, त्यावेळेला मनामध्ये शांती निर्माण व्हायला सुरुवात होईल. जब तक हम देते रहेंगे तब तक हमें प्रभु देते रहेंगे. एक संत, एक महात्मा रांगेमध्ये एका छोट्याशा मुलाला वारंवार प्रसाद देत होते. सगळेजण रांगेत उभे होते. तो यायचा, परत प्रसाद घ्यायचा, कोणाला तरी नेऊन द्यायचा, परत यायचा, प्रसाद घ्यायचा, कोणाला तरी आप्तजनांना नेऊन द्यायचा. ते संत पाहायचे, पण तो जितक्यांदाही आला तितक्यांदाही त्याला प्रसाद दिला. आपण असतो तर लहान लेकरांना, चला तर येऊ नको परत, एकदा आला परत येतो. परत आलेल्या त्या छोट्याशा लेकराला प्रसाद परत दिला. कोणीतरी रांगेमधल्या व्यक्तीने म्हटलं, महात्माजी हे कई बार आया, कितीतरी वेळा आला, कितीतरी वेळा तुमच्याकडून प्रसाद घेऊन गेला, तरी त्याला तुम्ही देताय. त्यावेळेला महात्मा उत्तर देतात की जब तक ये देता रहेगा तब तक मैं इसे देता रहूंगा. जोपर्यंत हा देतोय तोपर्यंत मी याला देत राहू. किती महत्वपूर्ण गोष्ट ही. जीवन मिळालंय ते जीवन देण्याकरता. बघा, एक श्लोकी भागवत कुठे, एक श्लोकी कृष्ण कथा काय सांगते. आदौ देवकी देव गर्भजननं गोपी गृहे वर्णनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौसच्छेदन कौरवादिहरणं कुन्ती सुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. ही एक श्लोकी कृष्ण कथा आणि एक श्लोकी रामकथा. काय? आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निरदलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावण कुंभकर्णहननं एतद्धि रामायणं आदौ राम तपोवनादिगमनं. आणि एक श्लोकी कृष्ण कथा आदौ देवकी देव गर्भजननं. का? रामचंद्रांचा खरं प्राकट्य गमनापासून का सांगितलंय? वनगमनापासून.
त्या अगोदरच्या सगळ्या प्रभू रामचंद्रांच्या बाललीला राजकुमारांचा सामान्य लीला आहे, पण वनगमनापासून भिल्लांना हृदयाशी लावलं, वानर सेनेला जोडलं, अधम स्वतःला म्हणून घेणाऱ्या शबरीचा मान हो एक भगतिकर नाता म्हणून गौरव केला. म्हणून वास्तविक अवतार प्रभू रामांचा तर वनगमनापासून आरंभ झाला. किती महत्वपूर्ण आहे. प्रभू रामांनी दिलं, तिथून अवतार आरंभ झाला. काय काय दिलं? स्नेह दिलं, सम्मान दिलं. देत राहा, देत राहा. तुम्ही म्हणाल कधीपर्यंत द्यायचं? देत राहायचं, शेवटच्या श्वासापर्यंत देत राहायचं. आम्ही सुरतला होतो, सकाळी फिरायला जायचो. माझ्यासोबत एक आजी आणि त्यांची छोटी नात, दोघी जणी यायच्या. नातीने आजीला हट्ट केला की आजी चिप्सचं पॅकेट पाहिजे. आजीने चिप्सचं पॅकेट घेऊन दिलं. तिने ते उघडलं, खायला सुरुवात केली. खात आहे. आजी म्हणते बेटा दीदीला दे, दीदी को दो. मी हात पुढे केला कौतुक म्हणून, मलाही दिलं. आजी म्हणे मुझे दो. आजीला दिलं. परत तिने काढलं, खाल्लं. परत म्हणे दीदी को दो. मी म्हटलं ठीक आहे, नाही म्हणे घ्या. परत हात पुढे केला, मला दिला. मुझे दो, त्यांना दिलं. परत खाल्लं. तिने परत खाल्लं. परत म्हणे आजी दीदी को. म्हटलं नाही नाही असू द्या. अहो त्याच्यामध्ये चिप्स कमी ना हवा जास्त, खाऊ द्या लेकराला. त्यावेळेला ती आजी मला म्हणू लागली नाही दीदी, नाही नाही हिला देऊ द्या. आज जर का ही आपल्याला देणार नाही तर ही भविष्यात कोणालाच काहीच देणार नाही, म्हणून आज तिला देणार. आणि या उलट आपण काय करतो? कोणाला देऊ नको. ते थोडं मोठं झालं की मग तुमचं शिकवण त्याला पण आठवते आणि मग तो पण म्हणतो कुणाला देऊ नको, तूच खा. हे तूच शिकवलं ना, धर आता तुलाही देत नाही. जा. आपल्या पित्याच्या वचनांवरती वनवासाचा स्वीकार करणारे राम, त्या रामांचा गौरव करणारे भारत देश आहे. विचार करा ना. खरं सांगायचं झालं तर भगवान प्रभू रामचंद्र यांचं कर्तृत्व, यांचं नेतृत्व, यांचं पूर्ण जीवन चरित्र पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. आपल्या जीवन चरित्राकडे या पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपण काय मिळवलं. भगवंत नेहमी आपल्या सोबत राहू शकत नाही, म्हणून त्यांनी दोन रूप आपल्या सोबत पाठवले. एक आहे आई आणि दुसरं आहे वडील, माता आणि पिता. हात जोडून आपण सर्वांना नम्र निवेदन आहे. मी म्हणणार नाही की रोज पाणी घ्या आणि त्यांचे पाय धुवा, म्हणणार नाही. मी असं म्हणणार नाही की रोज पाणी घ्या आणि त्यांचे पाय धुवा, पण एवढं मात्र नक्की म्हणेल की तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या बोलण्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, एवढं मात्र नक्की करा. विश्वास ठेवा. आई वडिलांची सेवा न करता पंढरपुराला जाल, आई वडिलांची सेवा न करता पंढरपुराला जाल तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी दगडाची मूर्ती दिसेल, पाषाणाची मूर्ती दिसेल. आणि आई वडिलांची सेवा करून पंढरपुराला जाल ना, तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा उभा दिसेल आलिंगन देण्याकरता. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आणि भक्ताचं हृदय काय म्हणतं? कदा न सोडावे चरण त्याचे. अकोल्याच्या वृद्धाश्रमात गेली होती. आजी होती एक त्या ठिकाणी. त्या आजीला विचारलं आजी तुम्ही इथे का? आजी म्हणे काही नाही ताई, सहजच. शेजारची आजी म्हणते जाऊ दे दीदी आपल्याच आहे, सांग त्यांना, तू काळजी नको करू, आपल्याच आहे, सांग ना. मग तिने सांगितलं काय ताई, लहानाचं मोठं केलं लेकराला, एवढं वाढवलं, पती निघून गेले, मी एकटीच, आणि माझ्यावरती हात उगारायला आला. ज्या दिवशी त्यांनी माझ्यावरती हात उगारला त्यावेळेला मी स्वीकार केलं की वृद्धाश्रमात राहील बाबा,
तू माझ्यावरती आज हात उगारतोय, उद्या मला मारायलाही कमी करशील नाही. आणि ते दुःख खूप मोठं असतं. अरे परक्या व्यक्तीने काहीही वागलं ना तरी काही फरक पडत नाही, पण आपल्या व्यक्तीने हिणवलं, वाईट बोललं, अपमान केला, हात उगारला की मात्र दुःख धावून येतं, दुःख चालून येतं. आई वडिलांना फार मोठं दुःख नाही, एकच दुःख आहे की लहानपणी जो मला सगळं सांगायचा, शेअर करायचा, माझ्या बरोबर सगळं वाटून, सगळं सांगून, सगळ्या प्रकारच्या गोष्टींना, सुख दुःखाला सांगायचा, आज 15 दिवस ते लेकरू माझ्याकडे वळूनही पाहत नाही आणि माझ्याशी बोलत नाही. एवढं का आम्ही काय तिराईत झालो, एवढं का आम्ही दूर झालो, परके झालो. आई वडिलांना एवढं अन्य कशाचं दुःख होत नाही जेवढं दुःख आई वडिलांना त्यावेळेला होतं, ज्यावेळेला आपल्या लेकरांसाठी जीव कष्ट केला, सगळं झिजवलं आणि तरी देखील ते लेकरू तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणून अपमानित करतं क्षणोक्षणी, पदोपदी. काय मागितलं होते आई वडिलांनी? आई वडिलांची सेवा करणाऱ्या नवे तर फक्त आणि फक्त पित्याचं वचन, पितृवचन पूर्ण करण्यासाठी आपलं अर्धर जीवन वनवास म्हणजे वनांचा सगळा त्रास स्वीकार करणाऱ्यांची ही पवित्र भूमी म्हणजे भारत देश. या ठिकाणी माता पित्याचा सन्मान होतो, तिथे राम आहे. खरोखर बाकी काही आपल्याकडून हो न हो, पण आई वडिलांचा अपमान होता का, माता पित्यांचा तिरस्कार होता का? हा होऊ शकतं, हा होऊ शकतं. कधी रागाच्या भरात, कधी लोभ मोहाच्या भरात तुम्ही काही बोलून पण गेले असाल, पण मात्र तुम्ही आपल्या माता पित्यावर रागवला असेल. कधी माता पिता तुमच्यावरती रागवले? जर रागवले जरी, ओरडले जरी, तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की या जगामध्ये तुमची सुरक्षा पाहणारं एक मात्र स्थान म्हणजे माता पिता. ती माय, त्या आईचं हृदय बघा कसं आहे. लख पावसामध्ये भिजलेल्या लेकराला पाहून वडील म्हणतील बेटा आडोशाला का नाही थांबला. भाऊ म्हणेल उद्या सर्दी होईल ना त्यावेळेला आठवतील आजे पणजी. बहीण म्हणेल दादा छत्री घेऊन का नाही गेला. पण एक मात्र आई आहे जी आई येईल डोकं पुसत म्हणेल किती निष्ठुर आहे पाऊस, थोड्या वेळी थांबला नाही, पूर्ण भिजवलं माझ्या लेकराला. ते वात्सल्य आईच्या हृदयात असं असतं की प्रकृतीला देखील ऑर्डर देतं की एक्झिक्यूट, ते घडव, ते निर्माण कर, माझ्या लेकराची सुरक्षा कर. त्या आई वडिलांना काय पाहिजे हो तुमच्याकडून? आपल्या मात्या पित्याच्या वचनांच्या पूर्तीसाठी वनवासाचा स्वीकार करणारे रामचंद्र भगवान. आणि एकच निवेदन आहे, काही करता येऊ न येऊ 2 मिनिटं विचार करा. आई वडिलांचं महत्व त्यांना विचारा ज्यांच्या डोक्यावरचं ते छत्र कायमचं हिरावून घेतलं गेलेलं आहे. माझे वडील कायम म्हणायचे, वैभवी तुला जो त्रास दिला ना त्याला पाताळातून शोधून काढेल. आता कधी त्रास झाला तुम्ही म्हणत असते कुठे गेलात, या ना. ज्या दिवशी आई वडिलांचं ते छत्र हिरावून घेतलं जाईल ना, दूध निघून जाईल, त्या दिवशी आई वडिलांचं महत्व लक्षात येईल. एका कथेमध्ये हे सगळं बोलल्यानंतर एक व्यक्ती आले, त्यांनी पाय पकडले आणि खूप रडले. मी म्हटलं का रडताय? तर म्हणू लागले, ताई आज माझी आई जिवंत असती ना असंच पाय पकडून रडलो असतो. फक्त माझ्यापेक्षा जास्त माझ्या भावाला का दिलं हिच्यासाठी मी तिच्याशी 5 वर्ष भांडत राहिलो आणि एक शब्दही बोललो नाही. ती तशीच मरण पावली पण मी बोललो नाही. आज जिवंत असती ना तर तू मला जन्म दिला म्हणून मी धन्यवाद दिले असते, तिच्याशी बोललो असतो, तिचे पाय पकडून रडलो असतो, क्षमा मागितली असती. निघून गेल्यानंतर वेळ कळतं की आपण किती दुःख दिले आप्तजनांना, आपल्या स्वजनांना.
2 मिनिटं कल्पना करा ना की घरी आल्यानंतर तुम्ही आईला हाक मारता, आई आई, आणि आतून काहीच उत्तर येत नाही आणि कधीच परत येणार नाही. आपण जिंकल्यानंतर आपल्याला हळूच लपून गोडधोड करून खाऊ घालणारी, आपण हारल्यानंतर आपल्याला पदराआड घेणारी, सांत्वना देणारं ते मायेचं छत्र कायमचं निघून गेलेलं आहे, कल्पनाही करवल्या जात नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना विकारी. ती रामचंद्रांची भूमी आहे आपली, ज्या प्रभू रामांच्या सेवेसाठी, त्या प्रभू रामांनी माता पित्याच्या एक मात्र वचनपूर्तीसाठी आपल्या सर्वस्वाच्या सुखाचा त्याग केला. स्वार्थासाठी, सुखासाठी माता पित्यांच्या विरोधामध्ये उभं राहणं आणि माता पित्यांना दुखवणं ही ती आपली भूमी नाही. 2 शब्दांनी त्यांना दुखवून दूर करण्याऐवजी 2 स्वार्थाच्या गोष्टी नाही पूर्ण झाल्या तर चिंता करायची गरज नाही. मी तुम्हाला परत परत सांगेल, आई वडिलांचा मुलगा सेवा जो करतो, माता पित्याची सेवा करणारा गरीब असू शकतो पण कधी दरिद्री होणार नाही हे मात्र नक्की. गरिबी आणि दरिद्रीमध्ये ह्याच्यात अंतर आहे. गरिबी म्हणजे धनाचा, श्रीमंतीचा अभाव, आणि दरिद्री म्हणजे विचारांचा अभाव, वैचारिक नीतिमत्ता नसणे. म्हणून माता पित्याची जो सेवा करतो तो गरीब असू शकतो, त्याच्याकडे भले खायला काही नसेल, पण मात्र तो दरिद्री कधी राहणार नाही, त्याच्या जीवनामध्ये कमतरता राहणार नाही. एक ना एक दिवस त्याच्या आईवडिलांसाठी केलेली त्याची सेवा परिणाम देईल, आशीर्वाद देतील. पितर आशीर्वाद देतात, पूर्वज आपले संतृप्त होऊन गेले तर आशीर्वाद देतात. म्हणून एक हात जोडून नम्र निवेदन आहे, ऐकणार का? तरुण मुला मुलींनो, कुठल्याही कामाला जाताना किती लोक आई वडिलांना नमस्कार करतात? हात वर करा. कोणत्याही चांगल्या कार्याला जाताना किती लोक आई वडिलांना नमस्कार करतात? तरुण मुला मुलींनी सांगा. जर करत नसाल तर करायला सुरुवात करा. माझ्या जीवनाचा अनुभव आहे, ज्या वेळेला आई वडिलांना नमस्कार करून निघतो, आणि आयांनो तुम्ही आपलं नवीन फॅशननुसार वागू नका, त्यांच्या डोक्यावर नीट हात ठेवून आशीर्वाद द्या. आजकाल नमस्कार कसे करतात लोक? गुडघ्याला प्रणाम करतात, काही दिवसांनी डोक्याला प्रणाम करते, राम राम. नाही, नीट नमस्कार करा आणि तुम्ही नीट आशीर्वाद द्या. आशीर्वाद देताना तुझं भलं हो, कल्याण हो, तुझी भजनामध्ये रुची हो. ज्या घरामध्ये भगवत भक्त लेकरं जन्माला येतात, ज्याच्या मुखामध्ये तुम्ही भगवद्गीता द्याल, त्याच्या तोंडातून कधीही माता पित्यासाठी शिव्या निघणार नाही, म्हणून मुखामध्ये भगवद्गीता द्या. हाताने आईने आशीर्वाद द्यावा. ज्यावेळेला तुम्ही आई आशीर्वाद देते त्यावेळेला आईच्या हातातून निघणारे तरंग, आईच्या हातातून निघणारी सकारात्मक तरंग, व्हायब्रेशन्स त्या लेकराला मोठ्यातल्या मोठ्या संकटामध्ये देखील रक्षण करते. म्हणून आईने नीट आशीर्वाद द्यावा, डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंडले, नाही जीवाला गो माऊली, देव नाही तो माऊली, देव नाही तो. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंडने, माया ममता उदंडने, नाही जीवाला गो माऊली, देव नाही तो माऊली.
भगवान वनगमन करतात. शृंगवीरपूर या ठिकाणाहून प्रस्थान करत असताना निषाद राजांची भेट होते. निषादराज सगळे भिल्ल एकत्रित होऊन प्रभू रामचंद्रांचं यथोचित स्वागत करतात. वनवासियांना प्रभू राम आपले वाटतात. राजमहलामधल्या रामांचं स्वरूप पाहिलं होतं, पण वनवासींमध्ये प्रभू रामचंद्र ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते आपले वाटतात. प्रत्येकाला राम आपले वाटतात, कारण प्रभू रामांचं जे अस्तित्व आहे ते आत्म्यानुसार आहे. आत्मा राम, प्रत्येकाला प्रिय असणारा तो आत्मा राम, तो आनंद का नाही हवा असं वाटणार. इकडे लक्ष सियावर रामचंद्र भगवान की. शृंगवीरपूर निषाद राजांची भेट घेऊन आधी प्रभू रामचंद्र गंगा तटावरती आले. गंगेच्या तटावरती इकडे तिकडे पाहिलं, पण मात्र कोणी दिसेना. शेवटी एका केवटाचं दर्शन झालं. त्या केवटाला हाक मारली. केवट, अरे ओ केवट, मांगी नावन केवटुआन, कहे तुम्हार मर्मु में जान, चरण कमल रज कहु सब कहे, मानुष करन मूर कछु अहै. मांगी नावन केवट आना, कही तुम्हारा मर्म में जान. केवटाला हाक मारली. केवट, अरे ओ केवट, नाव घेऊन ये ना. प्रभू रामांनी लक्ष्मणांनी हाक मारावी. केवटांनी साफ मना करावं, मी येणार नाही. का? लक्ष्मणांनी विचारलं, तुम्हाला माहिती हे कोण आहे? रघुनंदन राम आहे. रघुनंदन राम म्हणतात, लक्ष्मणा जरा धीर धरा. केवटाचं हृदय भक्त हृदय. केवट नाही म्हणताय तर त्याचं कारण असलं पाहिजे. राम येणार होते गंगेच्या तटावर हे सर्वांना माहिती होतं. सगळ्यांनी तयारी केली होती. ज्यांची नाव 1 वाजेपर्यंत सजली ते 2 वाजता निजले. ज्यांची नाव 2 वाजेपर्यंत सजली त्यांची ते 3 वाजता निजले. पण केवटाची नाव रात्रभर सजली होती आणि ती होती अश्रुधारांनी. सुंदर पताकांनी, फुलांनी, माळांनी नाही, नेत्रातील पवित्र अश्रुधारांनी ती नाव सजली होती. प्रभू रामांच्या प्रतीक्षेमध्ये केवट स्वतः होते. प्रभू राम तिथपर्यंत येऊन देखील पोहोचले होते. ज्यावेळी ज्या क्षणी प्रभू रामांनी हाक मारली आणि केवट आले नाही, त्या मागचं काही ना काही गुह्य असावं, रहस्य असावं. केवटांना विचारण्यात आलं. प्रभू रामांनी स्वतः करुणेने, प्रेमाने विचारलं, काय कारण? केवट, न येण्याचं कारण काय आहे? काही कारण तर असेल ना? त्यावेळेला केवटांनी उत्तर दिलं, प्रभू, त्याचं कारण आहे तुमची चरणधूल. चरणधूल की माया सारी, मैं गरीब नहीं आई, मेरी नारी न होने पड़े. जाना था गंगा पार प्रभु, केवट की नाव चढे. याकरिता आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. त्याचं कारण आहे प्रभू तुमची चरणधूल. अहो, तुमच्या चरणधुलीचे प्रताप मला माहिती नाही काय? या तुमच्या चरणधुळीचा स्पर्श झाल्या कारणाने ती अहल्या जी शिळा बनून पडली होती, ती अहल्या जर ऋषीपत्नी होत असेल, माझी एकुलती एक नाव, मी गरीब, आणि ती जर का ऋषीपत्नी झाली तर तिच्यासाठी मंदिर कुठून बांधू? आणि घरी एक आहे ती काय कमी आहे का? डोक्याला ताप आहे. खायला आणा, कामं करा, त्यांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था करा. पहिलीच एक आहे तर डोकेदुखी आहे, दुसरी आली तर माझं काय होईल? म्हणून देवा, माझा आग्रह आहे, जीवाचा कितीही आग्रह असला तरी देवाचा अनुग्रह मात्र आवश्यक आहे. देवा, माझा आग्रह आहे, मला तुमचे चरण प्रक्षालन करायचे. ज्या वेळेला मी तुमचे चरण प्रक्षालन करेल त्याच वेळेला मी तुम्हाला नावेमध्ये बसवेल. आज जर का केवटाने सांगितलं असतं ना प्रभू रामांना 108 वेळा
तुम्हाला स्नान करून यायचे तरी तयार झाले असते राम. त्याचं कारण काय? त्याचं कारण केवट आज गुरुरूपात आहे. खरं तर केवटामुळे आज प्रभू रामांच्या अस्तित्व आणि व्यक्तित्वाचं सौंदर्य जगापुढे प्रगट होणार आहे. ते कसे करुणानिधान आहे, ते कसे मैत्रत्वाला जागतात, ते कसे सखा बनवतात, त्यांचे कसे सखा आहे. केवटांसारखे सखा रामांचे. आपली संगत तपासा, आपली संगत तपासा. केळीचं पान आपण असू आणि जर का बाभळीच्या काट्याभोवती राहू ना तर फाटेलच, म्हणजे जीवन संपेलच. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य, आपली संगत तपासा. संगत ना करना हो ऐसी जिसमें हो ऐसी की तैसी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. मग एक तर आपल्या रंगावरती एवढा विश्वास असला पाहिजे की कोणाच्या संगतीने आपण आपला रंग बदलणार नाही. आपण आपला रंग त्याला देऊ, पण मात्र कोणाचा संग आपला रंग बदलू शकत नसेल एवढा विश्वास आपल्या रंगावर पाहिजे. आणि आपला जर का टेम्पररी रंग असेल तर अशा लोकांनी संग सांभाळा बस. लोकांच्या संघामध्ये गेल्यानंतर त्यांच्या रंगात रंगण्याची गरज नाहीये. त्या करत असलेल्या चुगल्यांमध्ये सहभागी होण्याची गरज नाहीये. त्यांच्यामध्ये बसल्यानंतर त्यांना भजनाचा आनंद जोडून द्या. मला फार कंटाळा येतो, कोणी भेटायला येतं त्यावेळेला सांगतं मुंबईला 2 बंगले आहे, दुबईला जाऊन आलेलो आहे, आणि काय आम्ही काय जाणून करू सांग तुझ्या बडाया. ही येते बसते. रावणाचं किती मोठं होतं, अख्खी लंका सोन्याची होती रावणाची, ती नाही राहिली. ही 4 तोळ्याच मिरवते. म्हणते बाई कालच केलं. कसं दिसते. आणि तिला काही विचार, पाणी कुठे? तिथे तिथे. असं करू करू सांगते. एवढंच असते 4 तोळ्याचं, आयुष्यभर मिरवते. 2 मिनिटं विचार करा, जास्त वेळ नाही, मग आपल्या लक्षात येईल. वेळ लागणार नाही लक्षात यायला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपली चर्चा कायम बहिर्मुख आहे. याचं काय झालं, त्याचं काय झालं, जीवन उद्ध्वस्त झालं या सगळ्या चर्चेत. एवढा विश्वास ठेवा की आपल्या रंगाने दुसरा रंग रंगून जावा, दुसऱ्याला रंग द्यावा. पांडुरंगाला रंगमय, म्हणजे आपल्यामुळे दुसरा व्यक्ती पांडुरंगमय व्हावा, असा रंगावर विश्वास असेल तर संग करावा. नाहीतर मग आपला संग वारंवार तपासावा आणि हरिकथा श्रवण करावे. त्यापेक्षा ते म्हणतात ना, मूर्ख लोकांच्या सहवासात राहण्यापेक्षा एकट्यात राहणं बरं. एकटं राहा, एकांत, एकांत स्वीकार, एकांतामध्ये राहा. एकांतासाठी सत्संग पाहिजे बरं का. नाही तर एकांतही मात्र आपल्याला विचित्र जीवनाकडे घेऊन जातो. म्हणतात ना, जिसके जीवन में सत्संग है उसके जीवन में एकांत भी आनंद है. आणि ज्याच्या जीवनात सत्संग नाही त्याला एकांत कारावासासारखा वाटतो. प्रभू रामचंद्र केवटाला विचारताय, केवट काय इच्छा? चरण कमल प्रक्षालन करायचे. चरण कमल प्रक्षालन करायचे. हो काही हरकत नाही, मी तयार आहे, आज तयार आहे. तू जे करून घेशील केवटा ते मी करायला तयार आहे. इथे तर आपण फक्त गुरुपौर्णिमेला भगवंताचे चरण प्रक्षालन करतो फक्त, पण मात्र गुरु आपला आचरण कायम धुत राहतात. आपण तर फक्त गुरुपौर्णिमेला त्यांचे पाय धुतो, ते आपले आचरण कायम धुत राहतात. आज ती वेळ येऊन पोहोचली. प्रभू रामांच्या चरणाच्या प्रक्षालनासाठी कठवत आणलं. कठवत पाणी साठतं ते. पत्नीला घेऊन आले आणि प्रेमाने भगवंताचे चरण प्रक्षालन केले. हेच ते चरण आहे, हेच ते चरण. जे चरणाचं दर्शन होण्यासाठी करण्यासाठी मन आसुसलं होतं, आतुर होतं. भजमन राम चरण सुखदाई, भजमन राम चरण सुखदाई. राम चरण सुखदाई, भज मन राम
ज्यावेळेला प्रभू रामांना गंगा पार करायची यासाठी केवताच्या मिनता करताय हे पाहून हे ऐकून आश्चर्य झाला गंगेला सुद्धा की गंगा पार करायची आहे तर मिनता केवटाच्या प्रभू रामचंद्र स्वतः करताय. पण या ठिकाणी केवटाने कठौता आणून गंगेद्वारे प्रभू रामचंद्रांच्या चरणाला धुवायचं ठरवलं. त्यावेळेला आपल्या प्रभू रामचंद्रांच्या चरणातील नखांना पाहून चरणाकडच्या नखांना पाहून एक स्मरण झालं. गंगेची बुद्धी देखील थोड्या वेळाकरता भ्रमित आश्चर्यचकित झाली की प्रभू रामांना देखील गंगा पार करायला केवटाची मदत घ्यावी लागावी. पण आज आपल्या उगमस्थानाला प्रभू रामचंद्रांच्या चरण नखांना पाहिल्यानंतर गंगेला देखील आनंद झाला. मैया गंगा कधीच मलिन होत नाही. कारण का कधी गंगा मैया मलिन होत नाही? कारण गंगा मैयांना आपल्या उगमस्थळाचं भान आहे की ती प्रभू रामांच्या चरणापासून प्रभू श्री विष्णूंच्या चरणातून उद्गतीत आणि मग या धराधाम वरती वाहत आलेले. जिथून ते उगम पावते तिथे ती गंगा आहे आणि भगीरथांनी तप केलं तिथे ती भागीरथी होते. अशा त्या गंगेला प्रसन्नता प्राप्त करून दिली आणि केवटाने धावून ते कठोर काढून प्रभू रामांच्या चरणाची सेवा. कभी कभी भगवान कभी भक्तों से काम पड़े जाना था गंगा पार प्रभु की नाव पड़े जाना था गंगा पार प्रभु की नाव पड़े. आज साक्षात भगवंताला भक्ताचं काम पडलं. भक्ताशिवाय माझं पान हालत नाही हे देवाने दाखवून दिलं. अहम भक्त पराधीनो, मी भक्ताच्या अधीन आहे हे आज भगवान सहदृष्टांत प्रगट करताय. आणि म्हणून कभी
कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभू केवट की नाव चढे. केवट आनंदित झाला. केवटाने प्रभू रामांच्या चरणांना प्रक्षालन करून राम सीता मैया जानकी मैयांना लक्ष्मणांना नावेमध्ये बसवलं आणि नाव चालवायला सुरुवात केली. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. कभी 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 भगवान को भी भक्तों से काम पड़े. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. अनंत गंगा पर अनंत गंगा पर हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. केवट नाव चालवतो. अच्छा, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा किनारा लागला. पण केवट मात्र रामांना उतरवतच नाहीये. पहिल्यांदा किनारा लागला, रामांनी पाहिला आता उतरवेल नाही. दुसऱ्यांदा किनारा लागला, आता वाटला आता उतरवेल नाही. तिसऱ्यांदा किनारा लागला, आता वाटला आता तर नक्कीच उतरवेल पण नाही. एवढ्यांदा फिरवल्यानंतर, एवढ्यांदा मिरवल्यानंतर आता मात्र प्रभू राम बोलले. लक्ष द्या, कथेकडे लक्ष द्या. आता मात्र प्रभू राम बोलले, केवटा सखा किती वेळ फिरवणार? बाबा 4 वेळा किनारा लागला, आता तरी सोडवा, आता तरी किनाऱ्यावरती उतरवून द्या. केवट म्हणे वा 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 देवा, हे मोठं बरं आहे तुमचं, नाही जमलं. तुम्ही आम्हाला 84 लक्ष योनीतून इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवता. बेडूक बनवता, कासव बनवता, मगर बनवता, न जाणे मच्छर बनवता, काय काय बनवता. तुम्ही आम्हाला इकडून तिकडे फिरवता तर आम्ही कधी काही बोललो? जीवाला या योनीतून त्या योनीमध्ये फिरवता, आम्ही कधी काही बोललो नाही. पण मात्र मी तुम्हाला 4 वेळा किनारा काय दाखवला आणि उतरवलं नाही तर लगेच बोलले. जोपर्यंत माझं मन भरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सोडणार नाही. ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा. परत अहम भक्त पराधीन, भक्त जे जे करतो ते भगवंताला प्रिय असतं म्हणून तर देव त्याच्यापर्यंत जातात. तर प्रेमाने अगदी कितीही खाल्लेलं असू द्या, परत परत खायला तयार असतात. कारण फक्त आणि फक्त भक्ताचं मन राखायचं असतं, भक्ताचं प्रेम स्वीकार करायचं असतं. नाव गुरुदेव श्री श्री रविशंकरजी ज्यावेळेला आले नाशिकमध्ये, सगळ्यांचं थोडं खाल्लं होतं. पण मात्र आमच्या वहिनींची फार इच्छा होती की गुरुदेवांनी माझ्या हातचं खावं. एवढं खाल्ल्यानंतरही ज्या वेळेला वहिनींनी म्हटलं की हे मी बनवलंय, त्यावेळेला गुरुजींनी सगळं अगदी प्रेमाने खाल्लं. म्हणून देव भावाचा भुकेला. पदार्थ खात नाही, त्या पदार्थामध्ये असलेलं स्नेह, त्या पदार्थामध्ये असलेल्या प्रेमाचा स्वीकार भगवंत केल्याशिवाय राहत नाही. भगवंत करतात, त्या पदार्थातील प्रेमाचा स्वीकार करतात. आणि आज अगदी तसंच केवटाच्या प्रेमाला सार्थक करण्यासाठी प्रभुराम तू जे करशील ते करायला तयार आहे. तू जे करशील ते. कोणी तर गुरुजींना अगदी विचित्र असे टोप्या घालून देतात. आमच्या धनश्रीने सुंदर फेटा घालून दिला. गुरुजींना विचारला आवडला? गुरुजी म्हटले हो. अर्धा 1 तास डोक्यामध्ये तसाच ठेवून मिळवला. जे तुम्ही कराल, जे तुम्ही ज्या पद्धतीने कराल, भगवंत त्यामध्ये आपली प्रसन्नता मानतात. पहा बरं, भर उन्हाळ्यात लोक देवाला इतके जाडे कपडे घालून देतात. तुम्हाला घालून दिले तर राहणार का? कशी देवाची सेवा करावी? आमच्या पुष्टी मार्गामध्ये श्री वल्लभाचार्य महाप्रभूजी आवर्जून सांगतात, देवाची सेवा कशी करावी? जे देवाला प्रिय आहे, जे देवाला आवडतं आणि ऋतुकालानुसार पाहून
ज्याच्यामध्ये त्यांची प्रसन्नता आहे त्या पद्धतीने सेवा करावी. बस तुम्ही प्रसन्न त्यात सुखी सुखित्व, तुम्ही सुखी राहावं, दुसरं काही नाही. एक मात्र तुमची प्रसन्नता प्रिय. केवटाने आनंद दिला, आनंद घेतला. प्रभू राम आज भक्ताच्या बंधनामध्ये बंधायला पण तयार आहे. केवटाने जसं प्रभू रामांनी म्हटलं तसं त्यांच्या सुखाचा विचार करता म्हणजे त्यांच्या प्रसन्नतेचा विचार करता नावेला किनाऱ्यावरती लावलं. नाव किनाऱ्यावरती आले. मन रामांचं भरून आलं की काय द्यावं केवटाला. इकडे तिकडे पाहिलं. सीता मातेने समजलं, जाणलं. माता सीतेने आपल्या हातातली मुद्रिका काढली. माता सीतेने जाणलं होतं बरं का. त्यावेळेला प्रभू रामांना द्यायचं होतं, माता सीतेने लगेच मुद्रिका काढून दिली. आणि आजकाल काही द्यायचं असले तर लपवते, तुम्ही तुमचं द्या, मी नाही दिली. माता सीतेने प्रभू रामांची मानसिक इच्छा जाणली आणि आपल्या हातातील काहीच नव्हतं रामांकडे द्यायला म्हणून मुद्रिका काढून लगेच दिली आणि म्हणे आता द्या. ज्या वेळेला प्रभू रामांनी ती पुढे केली, केवटा घ्या. केवट म्हणे नको प्रभू, काही नको. केवटा घ्या ना. प्रभु नाही सेना नाही लेत धोबी सेना धोबी देखी मजुरी आहे जाते कोणा उतरियो. तुमचं माझं काम एक देताच कशाला. लक्ष्मणांना रागाला. लक्ष्मणजी म्हणतात असं कसं. देवाचं तुमचं काम एक कसं म्हणे एकच आहे. प्रभु आए मोरे द्वार तो पार मैंने उतार दी हो. जब आऊंगा मैं तोरे द्वार तो पार मोहेर. आज गंगेला पार करण्यासाठी देव माझ्या द्वारावर आले. मी गंगा पार करून दिली. माझी पण भविष्यात वेळ येईल. ज्यावेळेला माझा भवसागर पार करण्याची वेळ येईल त्यावेळेला प्रभू तुम्ही मला भवसागर पार करून द्या. भवसागरी कराया बसले करा म्हणाया. पण एक काम करा, मला तुमच्याकडून काहीही नकोय, काही नको. इतकी सुंदर चौपाई आहे. अब कछु नाथ न चाहिए मोर, दीन दयाल अनुग्रह तोरे. अब कछु नाथ न चाहिए मोरे, दीन दयाल अनुग्रह तोरे. फिरती बार मोहि जो देवा, सो प्रसाद मैं सिर धर देवा. सर धर देवा. तुम्ही परत याल ना प्रभू, त्यावेळेला जे मला द्याल ते मी शिरोधार्य करेन. पहा केवट कशाची व्यवस्था करत आहे, लक्ष द्या. केवट व्यवस्था कशाची करत आहे. केवट व्यवस्था याची करत आहे की आतापर्यंत मी रामांचं भजन केलं, आता रामांनी माझं भजन करावं. कसं. प्रभू राम इथून जातील. मी म्हटलं आता मला देऊ नका, वापस याल त्यावेळेला द्याल. तर दोन गोष्टी साध्य केल्या की जाता जाता देव मला दर्शन पण द्यावे आणि जात असताना इथून म्हणजे इथून निघतील प्रभू आणि त्यावेळेला देण्याकरता काहीतरी शोधतील. वनवासामध्ये एखादी गोष्ट पाहतील आणि विचार करतील हे देऊ का. मग म्हणेल नाही याच्यापेक्षा चांगलं काहीतरी. परत नवीन वस्तू दिसली की म्हणे हा केवटाला वापस जाताना ही वस्तू देऊ. म्हणजे राम काय आतापर्यंत केवटाने प्रभू रामांचं भजन केलं असेल तर आता रामांनी केवटाचं भजन करावं याची व्यवस्था केवट स्वतः करताय. म्हणून प्रभू रामचंद्रांची कृपा केवटावरती भरभरून झाली. केवटाला आपल्या हृदयाशी प्रभू रामांनी लावलं. भवसागरी तराया बसली राम. जनत गंगा पर प्रभु केवट के नाम जप. गंगा पर प्रभु के नाम जप. कभी कभी भगवान तुम्हें भक्तों से काम पड़े. कभी कभी भगवान तुम्हें भक्तों से काम पड़े. जनत गंगा पर प्रभु के नाम जप. केवटाला हृदयाशी लावलं. खरं बघा राम अवतार या ठिकाणाहून कसा अद्भुत स्वरूप घेत आहे.
केवटांना हृदयाशी लावल्यानंतर मा सीतेने एकांतामध्ये प्रभुरामांना करुणानिधान म्हणायला आरंभ केला की तुम्ही खरंच करुणानिधान आहात, तुमच्याकडे करुणेचा निधी आहे, तुमचं उदार चरित्र, उदार स्वरूप आहे. आपल्या हृदयाशी लावून त्या ठिकाणाहून प्रभू रामचंद्र केवटांना स्वरूप दर्शन देऊन आनंद देऊन त्या ठिकाणाहून प्रस्थान करतात. पुढे प्रस्थान करून भरद्वाजांना विचारलं की कुठे जाऊ. तर भरद्वाजांनी सांगितलं परमार्थ पथ परम सुजाना, परमार्थाचा पथ ते जाणतात म्हणून सांगितलं इथून पुढे चित्रकूटाकडे जा. वाल्मिकींना विचारलं कुठे थांबू, तर चित्रकूटामध्ये थांबा हे सांगण्यात आलं. तर शेवटी प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन चित्रकूटामध्ये निवास करतात. पण इकडे काय घटना घडली होती, ज्या वेळेला रामांचा विरह महाराज दशरथांना अत्यंत दुःखदायी होता. दशरथांना या गोष्टीचा बोध होऊन गेला की आता राम गेले, परत वापस येतील की नाही. जणू एखाद्याने निजावं पण डोक्यावरती लटकती तलवार ठेवावी त्या पद्धतीचं दशरथांची अवस्था होती. राम येतील का, रघुनंदन वापस परततील का. सुमंत वापस आले. सुमंतांनी दशरथांची भेट घेतली. दशरथांनी विचारलं सुमन, सुमन कुठे आहे राम, आले माझे राम. सुमन, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की बस फक्त इकडे तिकडे फिरवा. अहो एवढे दिवस झाले तुम्ही आला नाही. मी तर म्हटलं होतं फक्त शरयू तटावरती घेऊन जा, माझ्या रामांना परत घेऊन या. हा रामांचा आग्रह जाण्याचा ही कैकेयीने मागून घेतला. ह्या कैकेयीची मती फिरली. मी कैकेयीचे चरण धुवायला आणि ते प्यायला तयार झालो, पण मात्र कैकेयीने ऐकलं नाही. रामांना वनवास सुनिश्चित केला. रामापर्यंत ही सूचना पोहोचली. राम वनवासाला गेले खरं, पण आणलं का परत माझे हे सुमन. कहा रघुनंद, कहा लक्ष्मण, कहा प्रिय पुत्र वधू वैदेही, कुठे सांगा ना, सांगा. राम आले परत. सुमन, तुमचं एक हो अथवा नाही उत्तर माझा प्राण कंठापर्यंत आणून पोहोचवते. सुमंतांनी हात जोडले, मान खाली केली. महाराज दशरथांच्या नेत्रात पाहून बोलण्याचं सामर्थ्य सुमंतांकडे राहिले नाही. सुमंतांनी हात जोडले, नेत्र खाली गेले, क्षमा मागितली की महाराज मी तुमचा अपराधी आहे. महाराज दशरथ म्हणतात सुमन जे काही बोलाल ना ते खूप जबाबदारीने बोला, सांभाळून बोला. कुठे राम, मला राम पाहिजे, बस. तुमच्या कोणत्याही उत्तराची अपेक्षा मला नाही. मला माझ्या डोळ्यापुढे रामाचं दर्शन करायचं आहे. महाराज शांत व्हा, सांभाळा स्वतःला. मी रामांना घेऊन येऊ शकलो नाही, मला क्षमा करा. राम परत यायला तयार झाले नाही. 14 वर्षाच्या वनवासासाठी राम निघून गेले. सुमन, जर हा उपहास असेल तर मी तुम्हाला दंड देऊ शकतो हे विसरू नका. नाही महाराज, तुमची चेष्टा करण्यासाठी मी समर्थ नाही. मी सत्य सांगतोय, राम नाही आहे. राम राम राम. महाराज दशरथ जणू वेड लागले. आपल्या पुत्र प्रेमामध्ये, पुत्र विरहामध्ये व्याकुळ झाले. पुत्र होते म्हणून नाही, राम आत्मा राम आहे म्हणून महाराज दशरथ राम 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 प्राणापेक्षाही रामप्रिय आहे त्यांना, म्हणून तर महाराज दशरथांकडे राम आला. पुत्र म्हणून नाही तर माझा संपूर्ण प्राण जर का कोणी असेल तर. तुम्हाला माहिती आहे, लहान होते राम, दूर दूर धावत यायचे, मला आलिंगन द्यायचे, माझ्या मांडीवर बसायचे, माझ्याकडे पाहायचे, माझ्या गळ्यातल्या माळांची खेळायचे. राजवैभवाचं सुख देखील फिकं होतं ज्यावेळेला मी रामाचं मुख पाहायचो. काय म्हणताय सुमंत, राम नाही आले, मी जगायचं तरी कोणासाठी, कशासाठी. जर राम माझ्याकडे येऊ शकत नसेल तर मला रामाकडे जायलाच पाहिजे. जर माझ्यापर्यंत राम येत नसेल तर मी रामापर्यंत जायला पाहिजे. राम माझ्यासाठी माझं व्हायला तयार नाही, फक्त धर्माचा निर्वाह करायला राम निघून गेले ना, तर आता मला रामाचं व्हायला पाहिजे.
राम 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 कही राम 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 कही राम. महाराज दशरथांनी 6 वेळा राम म्हटलं, पंचप्राणाला पंचतत्वामध्ये विलीन केलं, पण एक मात्र जो आत्मा आहे त्या 6व्या मन आत्म्याला प्रभू रामांमध्ये विलीन केलं. सर्वस्वाचा त्याग करून महाराज दशरथांनी राममय स्वतःला करून दिलं. आणि या ठिकाणी महाराज दशरथ प्राणत्याग करताय. इकडे मात्र चित्रकूटामध्ये प्रभू रामचंद्रांना विरह सतवतोय. पूर्वीच्या काळी सूर्याची अवस्था, सूर्याचं तेजोवलय असं वेगळ्या पद्धतीचं झालं तर माझी आजी म्हणायची, आज कोणता तरी महात्मा मरण पावला वाटतं. सूर्याची पाऊस पडून गेल्यानंतर सूर्याची जी स्थिती झाली ती झाल्यानंतर आजी म्हणायची, आज कोणत्या तरी महात्म्याने प्राणांत केला वाटतं. जणू आज वाहणारा वारा चित्रकूटामध्ये रामांना आणि कैकया प्रदेशामध्ये भरताना आल्हाददायक वाटत नव्हता. कोणाच्या तरी विरहाची साक्ष देत होता. अपशकून कानी पडत होते. महाराज दशरथांचा प्राणत्याग झाला. 3ही राणे आल्या. कैकईला तर दूर केलं, तू दूर हो. अयोध्यावासी कैकईंना डोळ्यापुढे पाहणं पण स्वीकार करत नव्हते. रामांचा वनवास, दशरथांचा प्राणत्याग हिच्याचमुळे मंथरेला तर अयोध्येच्या बाहेर काढले. नको, तुझ्यामुळे झालं. या ठिकाणी मंथरा बाहेर गेली, पण केव्हा? सतसंगाची अयोध्यावासियांना प्राप्ती झाली. भरतांना संदेश पाठवण्यात आला. भरत निघाले. कैकया प्रदेश म्हणजे आताचं काश्मीर. इतकं सुंदर वातावरण असूनही काहीच मन लागेना, कुठेच मन लागेना. आणि तिथून सरळ थेट निघून ज्या वेळेला भरत येऊन पोहोचले, आज भरतांना अयोध्या स्मशाना समान वाटते. स्मशान, जणू जिवंत स्मशान. जिथे राम राहत नाही ना, तिथे सगळं स्मशान होऊन जातं. सगळीकडे तो विचित्र विरह वैराग्य. भरतांना पाहिल्यानंतर ज्या अयोध्यावासियांना आनंद व्हावा, आज त्या अयोध्यावासियांच्या नेत्रामध्ये भरतांना पाहून अनेको प्रश्न, संशय. भरत घाबरले. अयोध्यावासियांना या स्थितीमध्ये पाहून भयभीत झाले की ज्या अयोध्यावासियांनी आजपर्यंत या भरताचं फक्त स्वागत केलं, भरतांना आनंदाने स्नेहाने हृदयाशी लावलं, कंठाशी लावलं, उराशी लावलं, आज तेच अयोध्यावासी भरताच्या कडे पाहून नेत्रामध्ये अत्यंत मोठा संशय धारण करताय. हे काय होतंय? सगळी व्यवस्था केली होती. सरळ थेट मंथरेने कैकई जवळ नेलं. तात मैं सकल बात सवारे, काळजी करू नको बेटा, तुझ्या पित्याचं मरण झालंय. तुझे वडील बंधू राम वनवासाला गेले, पण काळजी करू नको, सगळं तुलाच भेटणार आहे. भरतांनी सगळ्यात पहिला प्रश्न केला, तू आहे कोण हे सांग. तू कोण आहेस? एखाद्याच्या अंगात आलं ना तर असं तर माहिती असतं की शांताबाई आहे की कांताबाई आहे, पण अंगात आल्यानंतर विचारतात तुम्ही कोण आहे, ते नाव सांगते. तसं आज भरत विचारताय, तू आहे कोण? तू माझी आई असू शकत नाही. तू रघुनंदन रामांची आई संभवच नाही. अगं, माझ्या सुखाचा विचार करून तू हे सगळं केलंस ना. रामांना वनवास आणि तूच कारण बनलीस ना माझ्या पित्याच्या मरणाचं. जर माझ्या सुखाचा विचार केला असताना तर एकदा मला विचारलं असतं की तुम्हाला काय पाहिजे. या भरताने सांगितलं असतं की रामांना राजगादीवरती बसलेलं पाहिजे आणि या भरताला दास बनलेलं पाहिजे. या भरतानी माझ्या ज्येष्ठ बंधू वडील बंधू रामांचे चरण धुतले असते, आजन्म सेवा केली असती. जर भरताच्या सुखाचा तू विचार केला, तू आई असूच शकत नाही. पुत्र कुपुत्र होऊ शकतो, पण माता कुमाता होऊ शकत नाही. आज ते तू झालीस. का केलं?
माझ्या वडील बंधू, माझ्या पित्याच्या मृत्यूनंतर माझ्यासाठी जर का पिता तुल्य कोणी असेल तर एक मात्र फक्त आणि फक्त रामदादा आहे. आणि माझ्या रामदादांना वनवासाचं कारण मला बनवलंस. ज्यांना कधीच वेदना होऊ नये, ज्यांना कधीच दुःख होऊ नये, ज्यांना कधीच त्रास होऊ नये हा विचार करणारा भरत आज त्या रामांच्या त्रासाचा कारण बनला. ज्या प्रभू रामांच्या चरणांना गुलाबाची पाखळी रुतली तर प्रभू रामांच्या माझ्या दादाच्या चरणातून रक्ताच्या धारा वाहिल्या. आज त्या सुकोमल चरणांना तू वनात पाठवलंस. मागे मागे सीता माझ्या माते समान बहिणींना निघून जाण्याकरता भाग पाडलंस. अगं जनकांच्या घरी राजदुलारी म्हणून राहिलेली ती राजकन्या, तिला मात्र किती संकटांमध्ये तळपत्या उन्हामध्ये पाठवलं. तू माझी आई असू शकत, संतांची माता पिता संतांचे बंधू सखा असले तरी सत्संग हा हृदयामध्ये भिडला पाहिजे. मला ना भागवतामध्ये गोपिकांचं पात्र आणि रामकथेमध्ये भरतांचं पात्र अत्यंत प्रिय, अत्यंत. भरत प्रत्यक्ष भजन आहे. भरत एक श्रेष्ठ मानव, भरत एक श्रेष्ठ सेवक. तुम्हाला माहिती आहे प्रभू रामांना भेटून आल्यानंतर ज्या रामचंद्रांनी आपल्या चरण पादुका दिल्या, त्या चरण पादुकांनी भरतांनी त्या चरण पादुकांना राजगादीवर ठेवलं आणि एखाद्या सैनिकाने, एखाद्या नोकराने, सेवकाने दिवसभरात जे घडलं ते जसं आपल्या राजाला ऐकवावं तसं भरतांनी राजगादीवर न बसता त्या चरण पादुकांना राजगादीवरती ठेवलं आणि दिवसभरात जे घडलं ते प्रभू रामांना जणू त्या चरण पादुकांकडे पाहून असं वाटायचं की राम तिथे बसले आणि आपल्या ज्येष्ठ बंधूंना जसं सांगतो तसं सांगायचे की दादा आज हे केलं, आज ते नाही करता आलं, दादा मला क्षमा करा बरं का, माझ्याकडून हे नाही शक्य झालं, उद्या हे काम पाहतो, तुम्ही विश्राम करा. जणू आपल्या भावाला दिवसाचा लेखाजोखा सांगावा तसा त्या चरण पादुकांचा लेखा. ही ती भारतभूमी आहे. या त्या भारतभूमीच्या इतिहासामध्ये ते बंधू प्रेम आहे की आपल्या भावाचं काढून नाही घ्यायचं, त्याच्या राज्यावरती आपली सत्ता नाही गाजवायची, तर त्याच्या चरण पादुका राजगादीवरती ठेवून सेवक राहायचं. मान्य अयोध्या नगरीचे राम राजा झाले मान्य, पण रामांच्या हृदयावरती राज्य तर भरतांनी केलं. होते लक्ष्मण सोबत, पण हनुमंतांना पाहून प्रभू राम म्हणताय तुम मम प्रिय भरत सम भाई, की तुम्ही मला माझ्या भरतांसारखे प्रिय आहात. कशासारखे प्रिय आहात? भरतांसारखे. नात्यांमधली जी दुरावा निर्माण झालाय ना तो मला भयावह वाटतो. भाऊ भावाचा राहिला नाही, बहीण बहिणीची राहिली नाही, आम्ही एकमेकांचे राहिलो नाही. अहो काय झालं, काय झालं? राज्य जरी प्रभू रामचंद्रांनी सांभाळलं, पण मात्र प्रभू रामचंद्रांच्या हृदयावरती राज्य भरतांनी केलं. ही ती श्रेष्ठ परंपरा. त्या भारतभूमीमध्ये, त्या इतिहासामध्ये जणू ती चरण पादुका नाही, ती जणू माझे रामदादा आहे, सीता माता आहे. त्यांना दिवस अच्छा वनवासामधल्या रामचंद्रांना जमिनीवर झोपलेलं ज्या वेळेला भरतांनी पाहिलं, वापस आल्यानंतर माझी पात्रता नाहीये जमिनीवरती निजायची, माझे रामदादा माझ्यामुळे 14 वर्ष जमिनीवरती निजणार असेल तर मी मात्र गड्डा खणणार, त्यात निजणार. भरतांनी आयुष्यभर एक गड्डा खणला, खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये निजले भरत. माझे दादा जर वनवासामध्ये मिष्ठान्न खाऊ शकत नाही, कंद मूळ फळ खाऊन राहत आहे, तर मी 14 वर्ष माझे रामदादा परत येईपर्यंत, त्यांचा राजवैभव राज तिलक होईपर्यंत मी मात्र मिष्ठान्न खाणार नाही. मी पण मिष्ठान्नाचा त्याग आजपासून करतोय. त्यागभूमी आहे ही आपली भारत, ही भारतभूमी त्यागभूमी. काय केलं हे?
आपल्या पित्या महाराज दशरथांचा अग्निसंस्कार केला भरतांनी. नेत्रामध्ये अश्रू आहे की वडील पितांना मृत्यूचं कारण भरत बनला. वडील बंधू रामांच्या दुःखाचं कारण भरत झाला. शत्रुघ्नानी तर त्या मंथरेला पहिले बाहेर काढलं, तू निघ, घर तोडलंस तू, घर फोडलं आमचं, एवढी चांगली अयोध्या अनाथ केलीस तू. कैकेयी माता खूप रडल्या. भरत इतके बोलले, आजपर्यंत शांत स्वभाव असलेले भरत कोणाशी जास्त बोलायचे नाही, वाईट पण भरत खूप बोलले आज. त्याचं कारण वाया जाणार नाही, हे अश्रू वाया जाणार नाही. आज या अश्रूंसाठी परत 14 वर्षांनी राम येतील. त्या अश्रुधारांमध्ये मनात पश्चाताप जागा झाला आणि सगळ्या प्रकारचे पापकर्म धुवून निघून गेले. महाराज दशरथांचा प्राणांत झाला होता. 2-4 दिवस निघून गेल्यानंतर, तेरवीचे काही दिवस निघून गेल्यानंतर आता राजसभा भरली. राजसभेमध्ये निर्णय घेण्यात आला की भरतांना राज्याभिषेक करायचा. भरत राजसभेमध्ये हात जोडून उभे झाले आणि म्हणू लागले, दगडापासून लोखंडवंत महाराज, पण दगडापासून बनलेलं लोखंड दगडापेक्षाही कठोर असतं. मी कैकेयी पासून बनलोय. कैकेयी जर का दगड असेल ना तर हे लोखंड आहे आणि अत्यंत कठोर आहे. अशा भरताची पात्रता नाही आहे या राजगादीवर बसण्याची. आणि जर या भरताला जबरदस्ती तुम्ही राजगादीवर बसवत असाल तर मला असं लक्षात येईल की तुम्हा सर्वांनी मला दोषी घोषित करून दिलेला आहे की भरत तुम्हीच दोषी आहात, आम्हाला अनाथ करण्याच्या मागे तुम्ही कारण आहात. या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनस्थिती अत्यंत विचलित आहे. आणि ज्या वेळेला आपली मनस्थिती विचलित आहे त्यावेळेला राष्ट्राच्या, देशाच्या आणि गावाच्या हिताचा निर्णय नाही घ्यायला पाहिजे. मेघराज भैया, मी कायम सांगत असते, रामकथेच्या या प्रसंगी कायम सांगत असते की भरत काय बोलले की ज्या वेळेला आपली मानसिकता ठीक नाही त्यावेळेला देशाचं आणि गावाचं कार्य हाती घेता येत नाही, करता येत नाही. गावामध्ये काही चांगलं कार्य, देशामध्ये चांगलं कार्य. मला तर असं वाटतं सगळ्या राजनीती, हे सगळे राजकारणी मंडळी जे आहे त्यांचं एकदा पंचकर्मा करवावून त्यांना लाल किल्ल्यातच रामकथा ऐकायला बसवावी. ऐका, ही रामकथा ऐका. ही रामकथा का ऐका याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण आहे, जर तुमची मानसिकता ठीक नाही, आज तुम्हाला जर का एखाद्या मोठ्या ठिकाणी बसायचं असेल आणि तुम्हाला गावाचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व करायचं असेल तर त्या व्यक्तीला तेवढं पारदर्शी राहणं, त्या व्यक्तीला स्वार्थरहित राहणं, त्या व्यक्तीला संपन्न राहणं आणि त्या व्यक्तीला तेवढं समर्पित असणं आवश्यक आहे. मानसिकता ठीक नसताना देवाचं, देशाचं कार्य, गावाचं कार्य होत नसतं. आणि जर का तुमच्या गावात कार्य चांगलं होत असेल तर लक्षात ठेवा, तुमचा प्रतिनिधी एक साधक आहे, साधनेच्या पथावरती चालणारा, साधनेच्या मार्गावर. गुरुजींनी ज्या आदर्श गावाला सांगितलं त्या आदर्श गावाला कसं प्रस्तुत करायचं हे साधना. मला आठवतं मेघराज भैयांकडे माझा मुक्काम कायम असतो. नाशिकला येते जाते त्यावेळेला मेघराज भैयांकडेच मुक्काम असतो. मी त्यांना कायम त्रास देते. आम्ही 20-25 वृंदावनहून लोक आलो होतो, त्याही वेळेला त्यांच्याच घरी थांबलो होतो. त्यांनी कायम सेवेसाठी दोघही पती पत्नी अग्रेसर राहिलेले आहेत. जोपर्यंत सकाळी सुदर्शन क्रिया, साधना, प्राणायाम, ध्यान करत नाही तोपर्यंत दोघे पती पत्नी घराच्या बाहेर पडत नाही. हा नियम आहे त्यांचा. मला हे सगळं का सांगायचंय, एक मात्र हे सांगायचंय की गावाच्या, देशाच्या हिताचं जर का आपल्याला विचार करायचा असेल तर पहिले आपली मानसिकता ठीक करणं आणि आपण साधनेच्या मार्गावरती जाणं. आपल्याला सांगेल, पाटोळी ग्रामपंचायत गावासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पाटोळी ग्रामपंचायत गावासाठी मी शेवटी तर सांगणारच होते, 21 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दान करण्यात आलेली. एकदा जोरदार कोणी दिली, मी पुढे वाचणारच. पण भरतांनी जे सांगितलं ते या ठिकाणी साध्य होत आहे की आपली मनस्थिती ठीक नाही तर आपण देशाचं, राज्याचं, गावाचं कार्य करू शकत नाही. चला, कुठे चला? माझी इच्छा आहे आपण प्रभू रामांची भेट घेऊ आणि त्यांना परत आणू. मला विश्वास आहे ते वापस येतील, आपल्यासाठी परत येतील. सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सगळ्यांनी भरतांचा जय जयकार केला. भरतजी महाराज की. सगळ्यांनी जय जयकार केला की भरत खरंच
खरंच रामांचे प्रिय बंधू आहे, भरत खरंच संत आहे, भरत खरंच सेवक आहे, भरत श्रेष्ठ आहे. राजगादीला काढून घेऊन त्यावरती बसून राज्य केलं नाही तर भरत आज सगळ्यांना अयोध्यावासियांना रामांना मनवण्यासाठी घेऊन जात आहे. भरत श्रेष्ठ आहे, भरत संत आहे, भरत अत्यंत ज्येष्ठ महान आहे आणि सगळे भरतांबरोबर निघाले. म्हाताऱ्या लोकांसाठी पालखी सजली, तरुणांसाठी अश्व सजले, काही भरतांसोबत पायी निघाले. अश्व सजले म्हणजे काय? अश्व म्हणजे कर्ममार्ग. देवाच्या मार्गावरती चालताना काही लोक कर्ममार्गाने चालतात. कर्ममार्गामधलं पतन काय आहे? कर्ममार्गातलं पतन आहे अहंकार. ज्याला अहंकार झाला, कर्ता भाव आला की मी करणारा आहे, तो पतन होऊ शकतं. पालखीमध्ये चालणं म्हणजे योग मार्ग, राजयोग. योग मार्गातलं पतन आहे. पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलंय भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन होता कामा नये. योग मार्ग थोडा सांभाळून करावा. पण पायी जाणे म्हणजे भक्ती मार्ग आहे. त्या मार्गामध्ये पतन तर नाहीये, पण नाचत देवा करता होतो. कोणी मोबाईल काढला की लगे आपण लोकांकरता नाचायला सुरुवात करतो कॅमेऱ्याच्या पुढे. असं होता कामा नाही, हे होता कामा नये. आणि हे पतन म्हणजे पाखंड आहे. म्हणून करण्या पाखंड खंडन भक्ती मार्ग सुबट करण्यासाठी, सोपा करण्यासाठी संत येतात आणि संत देवाच्या मार्गात घेऊन जातात. ज्या वेळेला भरत कोणी अयोध्यावासी झोपले की त्यांना उठवतात, पुढे चालवतात, त्यांच्या मागे स्वतः चालतात. भरतांचं हे कार्य बघा किती महान आहे. प्रभू रामचंद्र काय म्हणताय माहिती आहे? चित्रकूटाकडे चालताना लक्ष्मणा मागचा मार्ग सगळा साफ करा, काटे साफ करा, टोचणारे दगड साफ करा. कुणी विचारलं, लक्ष्मणांनी विचारलं, प्रभू असं का? मागचा मार्ग का साफ करायचा, पुढचा साफ करा म्हणा ना. काटे दगड मागचे का काढून टाकायचे? रामचंद्र प्रभू उत्तर देत आहे, या मार्गावरती मला शोधत भरत येईल. इथे पाहिलेले काटे दगड पाहून त्यांना असं वाटेल की राम इथून गेले, माझे बंधू इथून गेले, त्यांना किती त्रास झाला असेल. माझे भरत बंधू ज्या वेळेला इथून येतील त्यावेळेला इथल्या काट्यांना दगडांना पाहून मला त्रास झाला असं त्यांना वाटेल. त्यांना दुःख होईल आणि त्यांना झालेलं दुःख माझ्या दुःखाचं स्मरण करून त्यांना दुःख होईल आणि त्यांना झालेलं दुःख मला प्रिय नाही. म्हणून मागचे काटे आणि दगड साफ करून टाका लक्ष्मणा, त्यांना दुःख होता कामा नये. मला दुःख झालेलं आहे याची जाणीव त्यांना होता कामा नये. सहन, थोडीशी तरी संवेदना पाहिजे, थोडी तरी संवेदना. दुसऱ्याच्या हृदयाचा थोडा तरी विचार करा. प्रभू राम जाणतात भरतांना. प्रभू रामांना कल्पना आहे माझ्या भरताची प्रवृत्ती संत प्रवृत्ती आहे. माझे भरत इथे येतील त्याला दुःख होईल ना, त्यालाच दुःख झालं नाही पाहिजे. आज भरतांचं प्रयागराजांचं दर्शन घडलं. राम इथूनच गेले, प्रयागराजांना प्रभू रामांचंही दर्शन घडलं. पण प्रयागराज आज म्हणतात की झाडाला फळ लागलं हे पाहिलं होतं, पण फळाला फळ लागलं हे माहिती नव्हतं. काय झालं? इथून रस्त्याने जाताना, क्षमा, इथून रस्त्याने जाताना रोज एका ठिकाणी झाडाचं रामफळ मी पाहायचे. माझं लक्ष तिकडेच असायचं. एवढं मोठं होतं. ते असं वाटायचं की आपले सासूबाई गेले, ते रामफळ घेऊन आले आणि ते रामफळ एवढं मोठं पुढे आणून ठेवलं. ते फळ इतकं मोठं आहे असं वाटतं 2 फळ एकत्र असावे, एवढं मोठं ते फळ आहे. आणि मग मला हा प्रसंग आठवला की ज्या ठिकाणी प्रयागराज म्हणताय की फळाला फळ लागलेलं हे पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे रामदर्शन जर का फळ असेल तर भरतांचं दर्शन फळाला लागलेलं फळ आहे. इथे चालू असलेली रामकथा जर का फळ असेल तर पांडुरंगी म्हणजे संत चरित्र त्या फळाला लागलेलं फळ. खरं सांगू तुम्हाला, माझ्या मनीचा भाव तुम्हाला ऐकायचा आहे, देवाच्या मनाचा भाव तुम्हाला ऐकायचा आहे. विश्वास ठेवा, रामकथेमध्ये राम स्वतः येऊ न येऊ, पण ज्यावेळेला रामांच्या भक्ताची कथा होते त्यावेळेला रामजी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्या प्रिय संतांचं आणि भक्ताचं चरित्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी भजन करूया आणि मोठ्या प्रेमाने. यानंतर रामभक्त श्री संत भक्त गोपालदास हे
राजस्थानमध्ये होऊन गेले आणि त्यांचं अत्यंत सुंदर चरित्र मराठीमध्ये आज आपण पाहू. रामचरित्र होतं म्हणून अशी इच्छा झाली की या ठिकाणी रामकथा प्रगट व्हावी. मला माहिती आहे तुम्ही सगळे कथाप्रेमी आहात, तुम्हाला कथा ऐकायची आहे. 2 दिवस आहे आपल्याकडे भरभरून. उद्यापासून पांडुरंगी नाही आहे. सगळे लोक मी हळूहळू या ठिकाणाहून प्रस्थान करत आहे गावातून. तर उद्यापासून पांडुरंगी नाही आहे. आज मात्र पांडुरंगीच्या भक्त रामभक्त गोपालदासांचं चरित्र आपण श्रवण करणार आहोत, दर्शन करणार आहोत. उद्या आपण राम भरत भेट, आता निघाले भरत जिथं पोहोचायला वेळ लागणार की नाही, सुंदर झाकी सहित उद्या आपण दर्शन करणार आहोत. भरत भेटीचं दर्शन, भरतांनी डोक्यावरती कशा प्रकारे पादुका नेल्या ते सगळं दर्शन करणार आहोत. आणि उद्याच्या सत्रामध्ये शबरी मातेला प्रभू रामचंद्र भेटले याचं पण दर्शन झाकी सहित आपण करणार आहोत. शबरीची कुटिया या ठिकाणी दिसेल, शबरीने प्रेमाने बोरं खाऊ घातले हे पण आपल्याला दिसेल. अशा सुंदर कथांचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. आपण पुढे यावं, पण त्या अगोदर मी जरा सूचना. त्र्यंबक किसनराव खताळे यांनी 9 गुंठे, बाबूराव रघुनाथ खताळे यांनी 4 गुंठे, तुळशीराम रघुनाथ खताळे यांनी 4 गुंठे आणि शंकर रघुनाथ खताळे यांनी 4 गुंठे, म्हणजे असं 21 गुंठे एकूण जागा सुंदर स्मशानभूमी निर्माण करण्याकरता आपल्या गावाला देण्यात आलेलं आहे. तर कशासाठी माहिती, हे कार्य या ठिकाणी पाहिलं, हे होताना काम पाहिलं. विश्वास खूप मोठी गोष्ट असते. कोणीच कोणाला काहीच देत नाही आजच्या तारखेमध्ये. अरे 1 रुपया पडला असला तरी उचलून घेते. 21 गुंठे जमीन दान देणं हे म्हणजे या कार्यावरती, इथे झालेल्या कार्यावरती विश्वासाचा परिणाम आहे की आपण जे देतोय ते वाया जाणार नाही आणि म्हणून ते जे देतोय ते कधी व्यर्थ जाणार नाही. गावाचं भलं होईल, गावाचं कल्याण होईल. असं सुंदर स्मशानभूमी पण सुंदर असू शकते, आवश्यक असते. त्या स्मशानभूमीसाठी 21 गुंठे जागा या कार्याला, या महान कार्याला पाहून या अगोदर सरपंच, माजी सरपंच, आजी सरपंचांनी जे कार्य केलं त्या कार्याला पाहून ही जमीन दान देण्यात आली आहे. तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर थोडक्यात आपण या ठिकाणी सूचना पाहूया आणि तोपर्यंत रामभक्त गोपालदासांची चरित्र तयारी करू. मी इथून उठू का, म्हणजे तुम्ही बोलू.